नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलोय। महाराष्ट्र सीईटी सेल मार्फत होणाऱ्या बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस च्या गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि आयक्यू कोट्याच्या जो काही ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड आहे तो रिवाइज करण्यात आलाय आणि त्याला आपण कॅप राऊंड 4 असं नाव देण्यात आलेलं आहे। नोटीस नंबर 20 सीईटी सेलच्या संदर्भामधून आपल्याला नीट यूजी 2025 साठी रिवाइज्ड शेड्यूल फॉर कॅप राऊंड 4 फॉर बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस कोर्सेस म्हणजे ग्रुप बी आणि ऍडमिशन प्रोसेस 2025-26 च्या प्रक्रियेमधील हा सर्वात महत्त्वाची नोटीस आहे। म्हणजे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड जो आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग होती ती उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला त्याच्यासाठी रिवाइज्ड शेड्यूल आलेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग आपल्याला करता येणार आहे। ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडचं जे काही शेड्यूल मध्ये आहे त्यात बदल करण्यात आलेला आहे, परंतु त्याचं नाव पण बदल करण्यात आले, त्याला कॅप राऊंड 4 असं म्हणण्यात आले। कशामुळे तर मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट महाराष्ट्र, लेटर डेटेड 26/11/2025 म्हणजेच आजचं एक लेटर मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट महाराष्ट्र एक लेटर दिलेलं आहे त्याच्या रेफरन्स नुसार आणि सीईटी सेल महाराष्ट्राच्या नोटीस नंबर 29 जी काल 25 तारखेला नोटीस आली याच्या रेफरन्स नुसार आपल्या सर्वांना रिवाइज्ड शेड्यूल करण्यात आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे एमबीबीएस, बीडीएसच्या राऊंड उशिरा झाल्यामुळे, एमसीसीचा शेड्यूल डिले झाल्यामुळे काही वेळा बऱ्याचशा गोष्टी असे झालेल्या आहेत की हाय मेरिटच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामधील बीएमएस आणि बीएमएसचे गव्हर्नमेंट कॉलेजेस जे घेतलेले होते ते ऍडमिशन कॅन्सल केले होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधल्या सीईटी सेल मधील सुद्धा राऊंड डिले झाल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधलं गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेटचं एडेड कॉलेजेसमध्ये वेकंट सीट राहिलेले आहेत। त्यामुळे राऊंड 3 ऑफ ग्रुप बी दीज सीट कुड हॅव बीन अलॉटेड टू लोअर मेरिट कॅन्डिडेट्स ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड आणि ते जे सीट्स आहेत ते आपल्याला ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड मध्ये लोअर मेरिटच्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेले होते। इन व्ह्यू ऑफ अबव पोझिशन ऑफ रिक्वेस्ट रिसिव्ड फ्रॉम मेनी कॅन्डिडेट्स, भरपूर विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट नुसार असा एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। स्टेट गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू कंडक्ट कॅप राऊंड 4 म्हणजे महाराष्ट्र सरकार आपल्याला पुन्हा एकदा कॅप राऊंड 4 म्हणजे चौथा राऊंड आपल्याला घेण्याचं ठरवलेलं आहे। अँड अलाउड बेटरमेंट ऑफ ऑल कॅन्डिडेट्स राऊंड 3 ऑफ ग्रुप बी देअरफॉर supersessions of choices number 29 following schedule cap round 4 may be referred। म्हणजे याचा अर्थ काय की जे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड आपला डिक्लेअर झालेला होता त्याचं नाव बदलून आता कॅप राऊंड 4 करण्यात आलेलं आहे। आणि कसं त्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट झाल्या होत्या की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज असेल महाराष्ट्रामधलं बीएमएसचं किंवा एडेड कॉलेज सोडून देऊन जे डिले झालेलं होतं शेड्यूल एमसीसीचं, त्यामुळं सीईटी सेलचं महाराष्ट्राचं पण डिले झालेलं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी इकडून ऍडमिशन तिकडे घेतल्यामुळे काही वेकंट सीट्स झालेले होते आणि खूप रिक्वेस्ट आलेल्या होत्या विद्यार्थ्यांकडून। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडला आता कॅप राऊंड 4 म्हणण्यात आलेला आहे। आता त्यामुळं काही बदल होणार आहे ते मी पुढे सांगणार आहे। त्यामुळे 29 नंबरची नोटीस कालची होती त्याच्यावरती रिवाइज्ड शेड्यूल आपल्याला करण्यात आलेलं आहे। म्हणजेच ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड किंवा त्याला आपण कॅप राऊंड 4 म्हणूया, हे जे आपल्याला उद्या सकाळी म्हणजे 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे। बाकी तुम्हाला रिझल्ट जो आहे तो 27 तारखेला संध्याकाळपर्यंत लागेल। त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन प्रत्यक्षात कॉलेजवरती जाण्यासाठी 28, 29, 30 आणि 30 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे। म्हणजेच आपल्याला 28, 29, 30 3 दिवस आपल्याला रिपोर्टिंग साठी मुदत दिली आहे। लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन विदाउट पेनल्टी ऍज पर म्हणजे बऱ्याच वेळा हा पण टॉपिक राहिला होता, मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 30/11/2025 पर्यंत तुम्हाला विदाउट पेनल्टी कॉलेज सोडता येणार आहे। याचा अर्थ असा आहे की ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 1 हा पुढे 100% होणार, याच्याबद्दल काही शंका नाही। लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऍज पर एनसीआयएसएम जे आहे ते 1 डिसेंबर 2025।
आता लक्षात आलं का? मी सांगेल तुम्हाला उद्या म्हणजे 27 तारखेच्या सकाळीपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग या कॅप राऊंड 4 ची करण्यात आलेली आहे. आणि हा राऊंड आहे तो राऊंड जो आहे तो राऊंड 3 पद्धतीने हा राऊंड सुद्धा 4 समजला जाणार आहे. मी जेणेकरून तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 3 मध्ये जरी कॉलेज घेतलेलं असेल तर त्यांना सुद्धा आता चॉईस फिलिंग देण्यात आलेली आहे. आणि ज्यांनी रिटेन्शन भरलेले आहेत त्यांना सुद्धा ते तोडून आपल्याला या कॅप राऊंड 4 मध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे. कारण हा स्ट्रे वेकन्सी राऊंड राहिलेला नाही. आणि हा जो हे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल जे चेंज केलेलं आहे ते MCC, CCC, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि ऑनरेबल कोर्टच्या अथॉरिटीनुसार आपण त्याच्यामध्ये चेंज केलेलं असतं. आता काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये 7 इन्स्ट्रक्शन सांगितले आहेत. त्याच्यामध्ये candidates joined group A MBBS BDS are not eligible for group B and subsequent rounds. म्हणजे काय की या ग्रुप ए मध्ये म्हणजेच MBBS BDS मध्ये एखादं कॉलेज जॉईन केलेलं असेल तुम्ही CET सेल मार्फत तर तुम्ही याच्यामध्ये चॉईस फिलिंग करू शकत नाही, याच्यामध्ये इलिजिबल होणार नाही. हा 1 नंबरचा पॉईंट आहे. दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन कॅप राऊंड 3 अँड सबसिक्वेंट राऊंड ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या MCC, CCC, स्टेट ऑल इंडिया कोटा मध्ये अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या राऊंड मध्ये इलिजिबल ठेवण्यात आले. विल नॉट बी कन्सिडर्ड अलॉटमेंट ऑफ दिस राऊंड अँड सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंग CET सेल मार्फत होणारा जो 52,000चं रजिस्ट्रेशन करून ऑल इंडिया कोट्याचं प्रायव्हेट मधील किंवा CCC, MCC याच्यामध्ये ज्यांचं अलॉटमेंट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. तुमची चॉईस फिलिंग गृहीत धरली जाणार नाही. ऑल कॅन्डिडेट्स अलॉटेड सीट कॅप राऊंड 3 इज इलिजिबल टू चॉईसेस ॲज पर शेड्यूल अबोव. हे महत्वाचं टॉपिक आहे, लक्षात घ्या. 3ऱ्या राऊंड पर्यंत ज्यांनी कॉलेज जॉईन केलेलं होतं आणि रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नव्हता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चॉईस फिलिंग देता येणार आहे. हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवा. ज्यांनी 3ऱ्या राऊंड पर्यंत एखादं कॉलेज घेतलेलं आहे आणि जॉईन केलेलं आहे, ऍडमिशन घेतलं आहे, त्यांना आता चॉईस फिलिंग देता येत नव्हती. रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग देता येत नव्हती. परंतु रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला असला तरी सुद्धा तो तोडून आपल्याला चॉईस फिलिंग देता येते, असं आपल्याला पुढच्या 4थ्या टॉपिक मध्ये सांगितलंय. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, 3ऱ्या राऊंड पर्यंत एखाद्याने चॉईस फिलिंग करून कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा 4थ्या राऊंड मध्ये तुम्हाला ह्याला स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणलेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला ऍज अ राऊंड 3 प्रमाणे राऊंड 4 मध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येणार आहे. द कॅन्डिडेट्स हू विश टू रिटेन द जॉईंड शॅल नॉट बी फिल प्रेफरन्सेस. ज्यांना आपल्याला 3ऱ्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आणि जॉईन केलेलं आहे BMSचं, BHMSचं आणि ते तुम्हाला तेच कायम ठेवायचं असेल तर तुम्ही चॉईस फिलिंग करू नका असं मी सांगितलंय. परंतु ज्याने ऑलरेडी चॉईस फिलिंग आणि रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ते कॅन्सल करून सुद्धा चॉईस फिलिंग या राऊंड मध्ये भरता येणार आहे. पण आपल्याला वेळच फार कमी राहिला बरं का, उद्या सकाळपर्यंतच आहे, परंतु ते मुदत आपल्याला दिलेली आहे. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन. या राऊंड मध्ये जर एखादा कॉलेज तुम्हाला मिळालेला असेल तर ते कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. याच्यामध्ये आणखी एक सांगितलंय, इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अलॉटेड सीट इन दिस अँड सबसिक्वेंट राऊंड्स इफ एनी म्हणताय. म्हणजे याच्या पुढचा जर काही राऊंड झाले तरी सुद्धा म्हणजे होणारच. याचा अर्थ 100% तुम्हाला त्यामध्ये घेणं बंधनकारक आहे. कॅन्डिडेट शुड फिल ओनली दोज प्रिफरन्सेस. तुम्ही फक्त एवढेच चॉईसेस टाका की जेणेकरून तुम्हाला ज्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा कॅन्डिडेट्स हू विश टू रिटेन हा एक टॉपिक सांगितलेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू व्हेरीफाय अँड असर्टन फॉर फी स्ट्रक्चर. तुम्ही फी स्ट्रक्चर सर्व पहा आणि ते व्हेरीफाय करा आणि मगच तुम्ही चॉईसेस द्या की जेणेकरून तुम्हाला परत फी स्ट्रक्चरसाठी अडचणी येणार नाही. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याची एक जबाबदारी आहे की त्यांनी सर्व प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सर्व लागणारे फीज चेक किंवा RTGS किंवा DD आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉईनिंगच्या वेळेस द्यावी लागणार आहे. ही सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये काही सीट अलॉट होणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना
100% कंपल्सरी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणं बंधनकारक आहे. आणि या ठिकाणी जर एखादा कोणताही सुट्टीचा दिवस असेल म्हणजे हॉलिडेज असतील ते सुद्धा वर्किंग डेज समजले जातील अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत समरी मी तुम्हाला सांगतो, आता जो ऑनलाईन स्टेट वेकन्सी राऊंड आहे तो त्याला आपण कॅप राऊंड 4 म्हटलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला शेड्यूलमध्ये वाढ करण्यात आली. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चॉईस करण्याच्या ऐवजी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंड पर्यंत चॉईस फिलिंग केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे कॉलेज सुद्धा, त्याला सुद्धा आपल्याला ह्यामध्ये कॅप राऊंड 4 झाल्यामुळे याला आपल्याला चॉईस फिलिंग मध्ये अपग्रेडेशनसाठी जाता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे अशाला सुद्धा तोडून आपल्याला यामध्ये जाता येणार. रिटेन्शन फॉर्म कॅन्सल करून सुद्धा आपल्याला या राऊंड मध्ये भाग घेता येणार नाही. हे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MBBS BDS मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते त्यांनी जॉईन केलेलं असेल तरी सुद्धा ते या राऊंड मध्ये कन्सिडर केले जाणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड मध्ये MCCच्या किंवा EEECच्या कॉलेज मिळालेलं असेल तर यांना सुद्धा याच्यामध्ये अलॉट केलं जाणार नाही. या संदर्भातल्या गोष्टी यांना सांगण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या शेड्यूलच्या संदर्भामध्ये मी जो सांगितलेला आहे तो टॉपिक समजला असेल असं गृहीत धरूया. ज्यांना याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल असे विद्यार्थी आम्हाला संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय